तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती भेटणार आहे। तर आजचा मुद्दा असा आहे की सगळ्यात जास्त जो पैसा आहे ना, यूट्यूबकडून भेटतो, इंस्टाग्रामकडून भेटतो का फेसबुककडून भेटतो। तर मित्रांनो, डायरेक्टली मी तुमचा बिना टाइम वेस्ट करता तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त पैसा हा यूट्यूबकडून भेटतो। यूट्यूबमध्ये पैशाला कुठलीच लिमिट नाही आहे, अनलिमिटेड पैसा तुम्हाला यूट्यूबमध्ये भेटू शकतो जर तुम्ही त्यावरती थोडंसं फोकस करून काम केलं तर। मिस्टर बीस्ट सारखा यूट्यूबर आहे जो महिन्याला 25 ते 30 करोड रुपये कमवतो। लाईफ टाईममध्ये जे आपण अमाऊंट अचीव नाही करू शकत तो आपण फक्त एका महिन्यामध्ये कमवतो यूट्यूबमधनं। तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देतो। हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो, या ठिकाणी फक्त फायर आहे ना जळती आहे, म्हणजे साधारणपणे 2 मिनिटाचा तो व्हिडिओ होता। त्याने त्या व्हिडिओला क्लिप ॲड करत त्याने त्या व्हिडिओला एवढा मोठा तास दीड तासाचा त्याने व्हिडिओ बनवला आहे। आणि हा व्हिडिओ त्याचा प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक क्रिसमसला किंवा व्हिडिओच्या बॅकग्राऊंड वगैरे ह्या व्हिडिओचा वापर केला जातो। व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याने किती वर्षापूर्वी टाकलेला आहे। अजून पण त्याच व्हिडिओमधनं त्याला महिन्याला लाखो करोड रुपये भेटतात। महिन्याला सांगतोय मी, एकदा व्हिडिओ बनवला त्याने त्याला लाईफ टाईमसाठी त्या व्हिडिओमधनं इन्कम भेटते। ही पॉवर आहे फक्त यूट्यूबमध्ये। तीच जर तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती बनवलं ना, त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा अल्गोरिदम आहे। तुमचा तो व्हिडिओ जास्तीत जास्त 15 दिवस ते 1 महिनाभर तुमचा तो व्हिडिओ दिसेल, त्यानंतर तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होणार नाही। पण यूट्यूबमध्ये तुमचा 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आत्ता व्हायरल होऊ शकतो। ही पॉवर यूट्यूबमध्ये मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे। माझा 2 वर्षानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, शॉर्ट्स होता। त्या शॉर्ट्सला तुम्ही व्ह्यूज बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी। ह्या प्रकारे व्ह्यूज आले होते आणि त्या शॉर्ट्सचे मला व्ह्यूजनुसार पैसे पण एवढे भेटले होते, म्हणजे कमी होते। पण तोच व्ह्यूज जर तुमच्या लॉंग व्हिडिओला गेला असता ना मित्रांनो, साधारणपणे तुम्हाला $600 ते $700 भेटले असते। अंदाजे तुम्हाला 60-70 हजार रुपये तुम्हाला एका व्हिडिओमधून भेटलं असतं कमीत कमी। जास्तीत जास्त ते लाखांमध्ये जाऊ शकते अमाऊंट, 1.5 लाख 2 लाख 3 लाखपर्यंत। तर अशा प्रकारे पॉवर आहे मित्रांनो यूट्यूबमध्ये। जर तुम्हाला पैसाच कमवण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियामध्ये यायचं ना, तर तुम्ही यूट्यूबकडे जावा। यूट्यूबमध्ये तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा। तुम्ही जर म्हटलं की तिन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सेम मेहनत कराल तर होणार नाही। तुम्ही यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवा आणि तोच लॉंग व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती टाका आणि त्याचे क्लिप कट करून तुम्ही इंस्टाग्रामवरती टाकू शकता। अशा प्रकारे तुम्ही वर्क करू शकता, पण फोकस तुमचा सगळ्यात जास्त असला पाहिजे यूट्यूबवरती, कारण की सगळ्यात जास्त पैसा हा यूट्यूबवरती आहे। यूट्यूबवरती मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे, 4000 वॉच टाईम तुमचा झाला पाहिजे आणि 1000 सबस्क्रायबर। जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही तो क्रायटेरिया क्रॉस करू शकता। किंवा शॉर्ट्सला जर तुमचे 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज असेल तरी पण मॉनिटायझेशन क्रायटेरिया तुमचा सक्सेस होऊन जाईल। हा क्रायटेरिया होता यूट्यूबसाठी। फेसबुकसाठी असा कुठलाच क्रायटेरिया सध्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे। तुम्हाला फक्त काम करत जायचे, व्हिडिओ टाकत जायचे, पोस्ट टाकत जायचे, स्टोऱ्या टाकत जायचे। कधी तुमचं त्या ठिकाणी मॉनिटायझेशन कंप्लीट होईल किंवा ॲक्टिव्ह होऊन जाईल ते तुम्हालाही माहिती नाही, ते ऑटोमॅटिक होऊन जाईल। त्याचा कुठलाच क्रायटेरिया अजूनपर्यंत नाही आहे। 200 फॉलोअर ज्यांचे आहेत त्यांचंही मॉनिटायझेशन झालेलं आहे आणि ज्यांचे मिलियन लाखो फॉलोअर त्यांचं अजून नाही झालेलं आहे। त्यामुळे तुम्हाला फेसबुकवरती जर व्हिडिओ टाकायचा, तुम्हाला फक्त काम करत जायचं, तुमचं मॉनिटायझेशन कधीही होऊ शकतं आणि त्या ठिकाणीवर पण इन्कम चांगल्या प्रकारे आहे। ते लॉंग व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर टाकणार आहे ना, तेच व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती टाका, काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीकडून इन्कम सुरू होऊन जाईल तुमचं। आता राहिला प्रश्न इंस्टाग्रामचा। इंस्टाग्रामवरती मित्रांनो कुठल्याही प्रकारचं मॉनिटायझेशनची प्रोसेस अजूनपर्यंत नाही आहे। तुम्हाला त्या ठिकाणी जे इन्कम आहे ना ते फक्त ब्रँड प्रमोशनमधून भेटतं किंवा ब्रँड कोलॅबरेशनमधून भेटतं किंवा बार्टरमधनं। तुम्हाला ते काही वस्तू देतील, त्याची तुम्हाला ॲड करायचे, ते वस्तू फ्रीमध्ये भेटतात। किंवा तुम्हाला एखाद्या हॉटेलमधनं रिसॉर्टमधनं इन्व्हिटेशन येईल, तिथून तुम्ही चार्जेस घेऊ शकता, त्या ठिकाणी पण तुम्हाला इन्कम भेटेल। त्या ठिकाणी महिन्याला तुम्ही नाही म्हटलं तर 50 ते 1000 रुपये आरामात तुम्ही कमवू शकता। तर तुम्हाला मित्रांनो कळलेलं तिन्ही ॲप्लिकेशनमध्ये कुठला ॲप्लिकेशन हा सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, यूट्यूबवरचा जो तुमचा सबस्क्रायबर क्राऊड आहे ना, तो तुम्ही इंस्टाग्रामवरती इझिली आणू शकत नाही। पण इंस्टाग्रामवरचा जो तुमचा फॉलोअरचा क्राऊड आहे ना, तो इझिली तुम्ही यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती घेऊन जाऊ शकता। ही पॉवर आहे तिन्हीमध्ये। इंस्टाग्रामवरती यंग क्राऊड हा जास्त आहे, तो ॲक्टिव्ह आहे। फेसबुकवरती जो ओल्ड एज क्राऊड आहे ना, जो 40, 45, 50 वयाचा तो क्राऊड जास्त आहे आणि यूट्यूबवरती सगळा क्राऊड मिक्स आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तिन्ही ॲप्लिकेशनची माहिती तुम्हाला दिलेली आहे। सगळ्यात जास्त इन्कम हे यूट्यूबवरनं भेटतं। 2 नंबरला फेसबुक आहे, 3 नंबरला इंस्टाग्राम। इंस्टाग्रामवरनं तुम्हाला ब्रँड प्रमोशनमधनं पैसा भेटतो, ना की मॉनिटायझेशनमधनं। तर मित्रांनो, अजून तुम्ही जर सुरुवात केलेली असेल कंटेंट बनवायला, करून टाका। 2026 सुरू झालेला आहे आणि खूप बेस्ट चान्स आहे तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करण्याचा, जास्तीत जास्त इन्कम कमवण्याचा। आता मी सध्याला फोकस करत होतो माझ्या बिझनेसकडे, जे काय आहेत तर तुम्ही मागं बघू शकत आहात, कॅफे आहे, त्यामुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओ कमी टाकत होतो। पुन्हा सुरुवात केलेली आहे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी। तुम्ही बघू शकता आता माझ्या अकाउंटला एवढे पैसे आहेत, व्हिडिओ टाकत सुद्धा नाही, शॉर्ट्स टाकतो। शॉर्ट्सला तर काय माझ्या अजून अमाऊंट ॲड झालेलं नाही, पण माझे जे जुने लॉंग व्हिडिओ होते ना, त्या व्हिडिओमधनं मला अजून इन्कम भेटतोय। हा माझा इन्कम आहे सध्याला यूट्यूबचा। तर मित्रांनो सुरुवात करा। तशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपल्याला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच।